या प्रकरणाची माननीय देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री चौकशी करत आहेत आणि त्याला जे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. आणि मला वाटतं की आता हे आंदोलन थांबवावं आणि आपण संभाजी राजेंचे आपण वारसदार आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत आणि त्यांच्या विचाराला राग लागणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मावळे मुस्लिम होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमाराचे प्रमुख मुस्लिम होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम हा भेद केलेला नाही. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये सगळे मावळे होते. इथून रायगड फार जवळ आहे. त्यावेळेला त्या रायगडावर असणाऱ्या मावळ्यांमध्ये अनेक मावळे मुस्लिम होते. त्यामुळं मला वाटतं की मुसलमानांचा विरोध करणं योग्य नाही आणि मुस्लिमांनी सुद्धा औरंगजेबाचा आपला संबंध जोडू नये अशी माझी भूमिका आहे. आपला महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे. या महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने पुढे घेऊन जायचं आहे. त्यामुळे हा वाद मिटवावा आणि ती कबर हटवा ही मागणी मागे घ्यावी आणि मुस्लिमांनी सुद्धा या संबंधामध्ये हे आंदोलन त्यांच्या विरोधामध्ये आहे असं मानू नये. हे आंदोलन आहे ते औरंगजेबाच्या विरोधामध्ये आहे. औरंगजेबाने जे चुकीचं काम केलेलं आहे त्या संबंधामधली रिॲक्शन आहे. पण तरी सुद्धा ही रिॲक्शन हिंदू समाजाकडून येऊ नये अशा पद्धतीची माझी भूमिका आहे आणि हा वाद मिटवावा आणि हिंदू असतील मुस्लिम असतील महाराष्ट्रामध्ये आपण एकसंघपणे पुढे जाणं अत्यंत आवश्यक आहे अशी माझी भूमिका आहे.